मित्रांनो, आजचा आपला टॉपिक आहे आरोग्य विभाग भरती 2026 8 ऑगस्टची ऑफिशियल लेटर रिक्त पदांची माहिती मागवलेली आहे. ठीक आहे मित्रांनो, शासकीय एक लेटर आलेलं आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाकडून एक पत्र जारी केलेलं आहे. त्याच्यामध्ये ते एक आढावा बैठक घेणार आहे 11 तारखेला. किती मित्रांनो, 11 तारखेला जे आढावा बैठक घेणार आहे त्या संबंधित त्यांनी एक पत्र लिहिलेलं आहे. तर ते पत्र आपण काय करू मित्रांनो, ते सविस्तर आपण समजून घेऊ. चला सुरुवात करूया. हॅलो विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही पाहत MPW लर्निंग सेंटर. आरोग्य विभाग भरती 2026ची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आजची अपडेट खूप महत्त्वाची आहे, हे लक्षात ठेवा मित्रांनो. कारण आपल्या हातामध्ये आरोग्य सेवा आयुक्तालय पुणे कार्यालयाचे दिनांक 8 ऑगस्ट म्हणजे कधी मित्रांनो, 8 ऑगस्ट 2026चे ऑफिशियल लेटर आलेले आहे. ओके. आणि या पत्रामध्ये गट क आणि गट ड संवर्गातील कोणते मित्रांनो, ग्रुप सी आणि ग्रुप डी संवर्गातील मंजूर आणि भरलेली आणि रिक्त पदांची माहिती सादर करण्याबाबत महत्त्वाचे निर्देश देण्यात आलेले आहे. ओके मित्रांनो, हे लक्षात ठेवा. याचा अर्थ काय मित्रांनो, का भरती जी आहे ना आपली जवळजवळ आलेली आहे, कधी ॲडव्हर्टाइजमेंट येऊ शकते. ओके मित्रांनो. पण मित्रांनो, एक गोष्ट सुरुवातीच स्पष्ट करतो, हे भरतीचे फायनल नोटिफिकेशन नाही. ओके मित्रांनो, हे भरतीचे फायनल नोटिफिकेशन नाही. आणि या पत्रामध्ये किती पदांची जाहिराती निघणार आहे आणि याची फायनल संख्या दिलेली नाही, हे लक्षात ठेवा मित्रांनो. फक्त हे ऑफिशियल पत्र आहे. आणि ते जे बैठकमध्ये कोणते जे दोन ग्रुप सी आणि ग्रुप टीची संवर्गातील मंजूर भरलेली आणि रिक्त पदांची ते माहिती काय घेणार आहे मित्रांनो, ह्याचं सविस्तर आपण ते तर पाहणार आहे. ठीक आहे मित्रांनो. पण तरीसुद्धा हे लेटर का महत्त्वाचे आहे हेच आपण आजच्या लेक्चरमध्ये अगदी सोप्या भाषेमध्ये समजून घेणार आहोत. तर मित्रांनो, सगळ्यात अगोदर आपण काय करू मित्रांनो, ऑफिशियल लेटर पाहू का ऑफिशियल लेटरमध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे. ओके मित्रांनो, हे शासनाचं ऑफिशियल लेटर आहे. ठीक आहे. हे लेटर कुठून आलेलं आहे मित्रांनो, हे लक्षात ठेवा. हे लेटर आहे मित्रांनो महाराष्ट्र शासन. कोणत्या मित्रांनो, महाराष्ट्र शासन करून आलेलं आहे. आरोग्य सेवा आयुक्तालय पुणे कार्यालय. ठीक आहे मित्रांनो, पुणे इथून आलेलं आहे. कधी आलेलं आहे मित्रांनो, 8 ऑगस्ट 2026 म्हणजे काल आलेलं आहे. ठीक आहे मित्रांनो, हे कालचं लेटर आहे. 8 ऑगस्ट 2026चं मित्रांनो हे लेटर आहे. आणि मित्रांनो, हे काय आरोग्य सेवामधून आलेलं आहे. कुठून आलेलं आहे, महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागाकडून काय मित्रांनो हे लेटर आलेलं आहे. ओके. आता हे लेटर कुणाला दिलेलं आहे, कार्यक्रम प्रमुख आणि उपसंचालक आरोग्य सेवा सर्व. आता आरोग्य सेवाचे जे संचालक आरोग्य सेवा सर्व आहे, उपसंचालक म्हणजे जे विभागीय लेवलचे आयुक्त कार्यालय त्यांच्यासाठी सर्व कार्यालय हे पाठवलेलं आहे. ठीक आहे मित्रांनो. आता ह्याचा मुद्दा काय, विषय काय मित्रांनो, हे आपण पाहू घ्या. विषय मित्रांनो, 11/8/2026 रोजी सेवाविषयक बाबींचा आढावा. काय मित्रांनो, 11/8/2026 रोजी सेवाविषयक बाबींचा आढावा म्हणजे उद्या जी 11 तारीख आहे ना मित्रांनो, 11 तारखेला ते एक बैठक घेणार आहे. ते बैठकीमध्ये सेवाविषय ते बाबींचा आढावा घेणार आहे. त्याचा आता सविस्तर आपण पाहू. पुन्हा ह्याच्यात काय लिहिलेलं आहे, आयुक्तालय आरोग्य सेवा मुंबई यांच्या अधीनस्थ गट क आणि गट ड या संवर्गातील आरोग्य सेवा बाबींचा आढावा घेण्यासाठी या कार्यालयामध्ये दिनांक 11/8/2026 रोजी सकाळी 10 वाजता बैठक आयोजित करण्यात आली आहे. करिता सादर बैठकीसाठी संबंधित कार्यालयातील मुख्य प्रशासकीय अधिकारी व संबंधित कर्मचारी यांनी सोबत जोडलेल्या बैठकीच्या विषयाची अजेंडा. काय मित्रांनो, हे लक्षात ठेवा, अजेंडा नुसार आवश्यक त्या माहितीसह तसेच माहितीची सॉफ्ट कॉपीसह कार्यालयात उपस्थित राहावे. ठीक आहे मित्रांनो, काय म्हणलेलं कार्यालयात काय उपस्थित राहावे. आणि कोणी म्हणलेलं आहे मित्रांनो, हे दीप्ती. कोण मित्रांनो, दीप्ती. हे मित्रांनो दीप्ती देशमुख, डॉक्टर दीप्ती देशमुख सहसंचालक आरोग्य सेवा मुंबई येथून मित्रांनो हे दीप्ती देशमुखांनी हे मेसेज पाठवलेलं आहे. ओके पत्र. आता हे पत्रामध्ये दुसरा काय महत्त्वाचा अजेंडा जे आहे ना, हे महत्त्वाचा अजेंडा आहे. ठीक आहे मित्रांनो, 1 2 3 4 5 6 7 पॉईंट आहे मित्रांनो. ठीक आहे. हे पूर्ण आपलं ऑफिशियल लेटर होता मित्रांनो 8 तारखेचा. ठीक आहे. आता हे तर आपण सविस्तर एकदम सोप्या भाषेमध्ये मित्रांनो आपण समजून घेऊ. ओके. आता मित्रांनो, ऑफिशियल लेटरची बेसिक माहिती काय मित्रांनो, ऑफिशियल लेटरची बेसिक माहिती आपण काय करू, पाहू. बेसिक माहिती एकदम पाहू. आता चला सर्वप्रथम हे ऑफिशियल लेटर पाहूया. हे पत्र महाराष्ट्र शासन आरोग्य सेवा आयुक्तालय पुणे कार्यालय. काय मित्रांनो, पुणे कार्यालय. ठीक आहे मित्रांनो, पुणे कार्यालय यांच्याकडून जारी करण्यात आलेले पत्राचा दिनांक आहे 8/8/2026. काय मित्रांनो, 8/8/2026ला पत्र आलेलं आहे. आणि विषय काय, सेवाविषयक बाबींचा आढावा. काय मित्रांनो, सेवाविषयक बाबींचा आढावा. या आढाव्यासाठी 11 ऑगस्ट 2026 रोजी. काय मित्रांनो, 11 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 10 वाजता बैठक आयोजित करण्यात आलेली आहे. काय मित्रांनो, बैठक काय आयोजित करण्यात आलेली आहे. ओके. किती, 10 वाजता सकाळी. आता मित्रांनो, सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे आता
विद्यार्थ्यांना या लेटरमध्ये नेमकं काय मागवलं आहे ते पाहूया. या बैठकीसाठी गट क आणि गट ड संवर्गातील सेवाविषयक बाबींचा आढावा घेतला जाणार आहे. पॉईंट नंबर 1, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आकृतीबंधानुसार गट क आणि गट ड संवर्गातील संस्थानिहाय मंजूर पदे, भरलेली पदे आणि रिक्त पदांचा तपशील सादर करण्याचा आहे. म्हणजेच विद्यार्थ्यांनो, किती पदे मंजूर आहेत, त्यापैकी किती पदे भरलेली आहेत आणि किती पदे रिक्त आहे याची माहिती मागण्यात आलेली आहे. मित्रांनो, हे लक्षात ठेवा. काय म्हणलेलं आहे ह्याच्यामध्ये? हे 3 महत्त्वाची गोष्ट काय मित्रांनो? किती पदे मंजूर आहेत, त्यापैकी किती पदे भरलेली आहेत आणि किती पदे रिक्त आहे ह्याची माहिती मागण्यात आलेली आहे. म्हणजेच मित्रांनो, याचा अर्थ असा झाला की शेवट स्टेपमध्ये आपली ॲडव्हर्टाइजमेंट आहे. ओके मित्रांनो. देन आता पुढं पाहू मित्रांनो, पदनिहाय माहिती. आता पदनिहाय माहिती काय? दुसरा महत्त्वाचा पॉईंट आहे मित्रांनो. गट क आणि गट ड संवर्गातील पदनिहाय सरळ सेवा पदोन्नतीची मंजूर भरलेली आणि रिक्त पदांची स्वतंत्र माहिती सादर करण्यास सांगितलेली आहे. ओके मित्रांनो, याचा अर्थ विद्यार्थ्यांना फक्त एकूण आकडा नाही तर पदनिहाय माहिती महत्त्वाची आहे. म्हणूनच आरोग्यसेवा विभागाच्या आगामी भरतीकडे लक्ष ठेवणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. ओके मित्रांनो. आता मित्रांनो, दुसरा मुद्दा आहे त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे? नवीन निर्माण झालेली संस्थांची माहिती. काय मित्रांनो? नवीन निर्माण झालेली संस्थांची काय माहिती, त्यांना आता माहिती द्यायची. आता तिसरा पॉईंट काय? आणखी महत्त्वाचा पॉईंट आहे, नवीन निर्माण झालेल्या संस्थांसाठी मंजूर झालेली पदे. किती मित्रांनो? मंजूर झालेली पदे देखील मागण्यात आलेली आहे. यामध्ये मंजूर पदे कोणती मित्रांनो? मंजूर पदे, भरलेली किती पदे आणि रिक्त किती पदे आहे याचा तपशील त्यांनी काय केलं मित्रांनो? सादर करायचा आहे. ठीक आहे मित्रांनो, याचा तपशील काय सादर करायचा आहे. देन अजेंडा काय मित्रांनो? इतर अजेंडा काय त्याच्यामध्ये? जे आपण 7 अजेंडे पाहिले मित्रांनो, ते अजेंडे कोणते आहे मित्रांनो? या बैठकीच्या अजेंड्यामध्ये फक्त वॅकेन्सी नाही. काय मित्रांनो? वॅकेन्सीज नाही, तर इतर सेवाविषयक बाबींचाही आढावा घेतला जाणार आहे. ओके मित्रांनो. त्यामध्ये गट क आणि गट डच्या मंजूर भरलेल्या आणि रिक्त पदांची माहिती त्यांना द्यायची आहे. पदनिहाय सरळ सेवा आणि पदोन्नतीची त्यांना माहिती द्यायची आहे. नवीन निर्माण झालेल्या संस्थांसाठी मंजूर पदांची त्यांना काय माहिती द्यायची आहे. नवीन निर्माण झालेल्या संस्थांच्या बांधकामाची सध्याची स्थिती त्यांना द्यायची आहे. शासकीय बदली झालेल्या कर्मचाऱ्यांची संख्या, आता जे बदली प्रक्रिया झाली ना त्याच्यामध्ये शासकीय बदली झालेल्या कर्मचाऱ्यांची संख्या आणि त्यापैकी कार्यमुक्त व रुजू झालेले कर्मचाऱ्यांची माहिती, बदली झालेले पण अद्याप कार्यमुक्त किंवा रुजू न झालेले कर्मचारी यांची कारणासहित माहिती द्यायची. काय? आता कामून झालेले नाही आहे, काय कारण आहे त्यांचा, म्हणजे ते सगळी माहिती त्यांना काय मित्रांनो द्यायची आहे. आणि 7वा, विनंती बदल्यांची सध्याची स्थिती. म्हणजे आता सध्याची बदल्यांची स्थिती काय ते त्यांना माहिती आपल्याला काय करायची मित्रांनो? सादर करायची आहे. आता देन नेक्स्ट पॉईंट पाहू मित्रांनो आपण या पत्राचा. विद्यार्थ्यांना अत्यंत महत्त्वाची सूचना. आता विद्यार्थ्यांनो, इथे एक गोष्ट खूप काळजीपूर्वक समजून घ्या. हे ऑफिशियल लेटर आहे. काय मित्रांनो? हे काय ऑफिशियल लेटर आहे, पण रिक्रुटमेंट ॲडव्हर्टाइजमेंट नाही. या पत्रामध्ये आरोग्य सेवक MPWसाठी अमुक पदे, हेल्थ सुपरसाठी अमुक पदे किंवा अमुक तारखेला जाहिरात निघेल असे कुठेही नमूद केलेले नाही. त्यामुळे सोशल मीडियावर किंवा टेलिग्रामवर एखाद्या आकडा पाहून लगेच विश्वास ठेवू नका. ऑफिशियल माहिती आणि अंदाज यामध्ये फरक असतो. आपण आपल्या चॅनलवर नेहमी ऑफिशियल डॉक्युमेंट्सवर आधारित माहिती देण्याचा प्रयत्न करतो. ओके मित्रांनो, लक्षात ठेवा. आणि आता माझं सर्व विद्यार्थ्यांसाठी 2 मिनिटे मनापासून बोलायचं आहे. मित्रांनो, तुम्ही भरतीची अपडेट येण्याची वाट पाहत बसला असं आहात का? जर तुमचं उत्तर हो असेल तर आजपासून एक गोष्ट बदला. अपडेटची वाट पाहू नका, अपडेटसाठी तयार राहा. काय मित्रांनो? अपडेटसाठी काय करा? तयार राहा. ओके. भरती कधी येईल, किती जागा येईल, कट ऑफ किती जाईल, एक्झाम कधी होईल, हे प्रश्न महत्त्वाचे आहेत. पण त्यापेक्षा महत्त्वाचा प्रश्न आहे, भरती आली तर मी तयार आहे का? काय मित्रांनो? भरती आली तर मी तयार आहे का? समजा उद्या ऑफिशियल रिक्रुटमेंट नोटिफिकेशन आली आणि तुमच्या हातामध्ये फक्त 2 ते 3 महिने आहेत, तेव्हा तुम्ही नवीन अभ्यास सुरू करणार का? नाही ना? तर तयारी आजपासूनच करायची मित्रांनो, लक्षात ठेवा. आता मित्रांनो, लक्षात ठेवा, सरकारी नोकरी फक्त त्यालाच मिळते जो सर्वात हुशार असतो असं नाही, तर जो शेवटपर्यंत सातत्याने तयारी करतो त्यांच्याही संधी खूप मोठ्या असतात. कधी कधी तुम्ही 2 तास अभ्यास करता आणि वाटत काहीच लक्षात राहिलं नाही. कधी एकदा मॉक टेस्ट खराब जातो, कधी एखाद्या टॉपिकमध्ये कमी मार्क्स मिळतात, कधी दुसरा विद्यार्थी तुमच्यापेक्षा पुढे जाताना दिसतो. पण थांबायचं नाही मित्रांनो, लक्षात ठेवा, थांबायचं नाही. कारण तुमची स्पर्धा दुसऱ्या विद्यार्थ्यांशी नाही, तुमची स्पर्धा कालच्या स्वतःशी आहे. काय मित्रांनो? कालच्या स्वतःशी आहे. काल 1 तास अभ्यास केला असेल तर आज 1 तास 15 मिनिटे अभ्यास करा. काल 50 MCQ सोडवले असतील तर आज 60 MCQ सोडवा. काल जे चुकीचे झाले होते आज पुन्हा चुकीचे होऊ देऊ नका. हळूहळू तुमची तयारी मजबूत होत जाईल.
मित्रांनो, विशेष MPW आणि आरोग्य विभागातील तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मी एकच सांगतो, तुम्ही आत्तापासूनच टेक्निकल विषय मजबूत करा. नॉन टेक्निकल विषयाकडे दुर्लक्ष करू नका. रोज MCQ सोडा, PYQ सोडा, चुकीच्या प्रश्नांची रिव्हिजन करा. कारण की हे प्रश्न चूक का झाला माझा, कसं काय चुकीचा आला. आणि सर्वात महत्त्वाचा कन्सिस्टन्सी ठेवा मित्रांनो, काय सातत्य ठेवा, कन्सिस्टन्सी मित्रांनो ठेवा. ओके. भरतीची ऑफिशियल जाहिरात येईपर्यंत तुमचा सिलेबस कमीत कमी एकदा पूर्ण झालेला असला पाहिजे. काय मित्रांनो, भरतीची ॲडव्हर्टाइजमेंट येण्यापर्यंत तुमचा सिलेबस कमीत कमी एकदा पूर्ण झालेला असला पाहिजे. आणि मित्रांनो, MPW लर्निंग सेंटरवर आपला प्रयत्न एकच आहे, आरोग्य विभागाच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना सोप्या भाषेत एक्झाम ओरिएंटेड पद्धतीने मार्गदर्शन मिळावे. आपण आपल्या चॅनलवर विविध टेक्निकल टॉपिक्स, PYQs, MCQs आणि आरोग्य विभागाचे महत्त्वाचे अपडेट्स घेऊन येत आहोत. म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. ठीक आहे मित्रांनो. तर मित्रांनो, आजचं ऑफिशियल लेटरमधून आपल्याला काय समजलं एकदा रिव्हिजन पाहू. एकदा रिव्हिजन. लेटरची डेट काय मित्रांनो, लेटरची डेट आहे मित्रांनो 8 ऑगस्ट 2026. काय मित्रांनो, 8 ऑगस्ट 2026 लेटरची डेट आहे. आणि बैठक कधी आहे मित्रांनो, हे 8 ऑगस्टची डेट आहे मित्रांनो. बैठक आहे 11 ऑगस्ट सकाळी 10 वाजता. ओके मित्रांनो, 11 ऑगस्टला बैठक आहे. आणि विषय काय मित्रांनो, गट ग आणि गट डच्या सेवाविषयक बाबींचा आढावा ते घेणार आहे. ओके मित्रांनो. महत्त्वाचा मुद्दा काय मित्रांनो, मंजूर आणि भरलेली रिक्त पदांची माहिती त्यांना द्यायची आहे. पदनिहाय सरळ सेवा पदोन्नतीची त्यांना माहिती द्यायची आहे. नवीन निर्माण झालेले संस्थांच्या मंजूर पदांची त्यांना काय मित्रांनो माहिती द्यायची आहे. पण पुन्हा एकदा सांगतो मित्रांनो, हे फायनल रिक्रुटमेंट ॲडव्हर्टाइजमेंट नाही, म्हणून कोणत्याही निश्चित पदसंख्येचा दावा या लेटरवर करू नका. ओके मित्रांनो, हे लक्षात ठेवा. देन मित्रांनो, आता पुढे आणि एक शेवटी एवढंच सांगतो मित्रांनो, भरतीची तारीख आपल्या हातात नाही, पण तयारीची तारीख आपल्या हातात आहे. नोटिफिकेशन कधी येईल हे आपल्या हातात नाही, पण आज किती अभ्यास करायचा आहे हे आपल्या हातात आहे. ओके. वॅकन्सी किती असेल हे आपल्या हातात नाही मित्रांनो, पण त्या वॅकन्सीमध्ये आपलं सिलेक्शन असावं यासाठी मेहनत करणं आपल्या हातात आहे, हे लक्षात ठेवा. म्हणून अपडेट पहा, पण अपडेटमध्ये अडकून राहू नका. आजचे दिवस आपल्या अभ्यासाला द्या, कारण जेव्हा ऑफिशियल नोटिफिकेशन येईल तेव्हा बाकीचे विद्यार्थ्यांची तयारी सुरू करतील आणि तुम्ही रिव्हिजन करत असाल, हे लक्षात ठेवा मित्रांनो. हे काय मित्रांनो, हे लक्षात ठेवा, हे पॉईंट लक्षात ठेवा मित्रांनो. कारण जेव्हा ऑफिशियल नोटिफिकेशन येईल तेव्हा बाकीचे विद्यार्थी काय करणार मित्रांनो, तयारी सुरू करतील आणि तुम्ही काय करणार मित्रांनो, रिव्हिजन करणार. काय करणार, रिव्हिजन करणार, कारण की तुमची ऑलरेडी स्टडी झालेली असेल, तुम्ही फक्त रिव्हिजन करणार. ओके, हे लक्षात ठेवा. जर आजची माहिती तुम्हाला उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्र आणि आरोग्य विभागाची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ शेअर करा. आणि अशाच ऑफिशियल अपडेट्स, एक्झाम ओरिएंटेड लेक्चर्स, MCQs आणि PYQसाठी MPW लर्निंग सेंटरला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत अभ्यास करत राहा, मेहनत करत राहा आणि स्वतःवर विश्वास ठेवा. एक दिवस सिलेक्शन लिस्टमध्ये तुमचं नाव नक्की असू शकतो. फक्त आजची मेहनत थांबू नका मित्रांनो. काय मित्रांनो, आजची मेहनत थांबू नका. धन्यवाद. थँक्यू.